अहिल्यानगरमध्ये तलाव दुरुस्तीसाठी गावकऱ्यांनी जल आंदोलन केलेलं आहे। शेवगाव तालुक्यातल्या गोळे गावात शेतकऱ्यांचं आणि गावकऱ्यांचं आंदोलन झालेलं आहे। पुरुषांसह महिलांनी सुद्धा या पाझर तलावात उतरत जल आंदोलन केलं। गेल्या 4 दिवसांपासून ग्रामपंचायतीसमोर धरणं आंदोलन इथल्या ग्रामस्थांनी केलेलं होतं। मात्र या धरणे आंदोलनाची दखल न घेतल्यानं अखेरीस या शेतकरी आणि ग्रामस्थांवर जल आंदोलन करण्याची वेळ आली। पाझर तलावाची दुरुस्ती आमच्या गावाची पाणी पातळी 50 फुटाच्या वरती असून साधारणतः 20 फुटावर गावाची पाणी पातळी आहे। तरी अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित करून गोळेगाव आणि परिसरातले शेजारी 2-4 गाव वगळण्यात आलेले आहेत। त्यांच्या दुर्लक्षामुळे आज गावाला मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। जर शेतकऱ्यांना ह्या विहिरींचा लाभ मिळाला तर पूर्ण क्षेत्र हे आमच्या बागायतीखाली येणार आहे आणि प्रत्येक शेतकरी हा सुखी झाल्याशिवाय राहणार नाही। जोपर्यंत प्रशासन या मागण्यांकडे लक्ष देणार नाही तोपर्यंत आम्ही ग्रामस्थ कंटिन्यू हे आंदोलन चालू ठेवणार। आमचा वेरी केशवन तलाव झाला पाहिजे। आम्ही लेकरं आमचे उपाशी मारायला लागलेत। आम्ही स्वतः तलाव केलेला आहे। आमचं पाणी दुसरीकडे गेलं नाही पाहिजे। आमची आम्हाला मिळून द्या। आमचे लेकरं उपाशी रस्त्यावर बसलेत। 8 रोज झालं उपाशी, रातून दिवस चार फाडत आहेत। हे ऐकायचं का नाही? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।